जुल्फिकार खानाने जिंजीला वेढा घातला। मराठ्यांनी त्यांची अवस्था खूप वाईट केली। बाहेरून येणारी रसद त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नव्हते आणि त्यांच्या जवळ असलेली रसद संपून गेली। जेवणामुळे त्यांची परिस्थिती लई वाईट झाली। मग ते मुघल आजूबाजूच्या गावात जाऊन मराठ्यांच्या घरी जाऊन जेवण विकत घेऊन ते शिजवून खात होते, पण राहिलेलं जेवण मराठी त्यांना घेऊन जाऊ देत नव्हते। मराठ्यांनी अशा प्रकारे दररोज मुघलांच्या छावणी बाहेर हल्ला करून गोंधळ घातला होता। रसद आणण्यासाठी जुल्फिकार खान वेढ्यापासून 2 कोस बाहेर पडला। त्यावेळी खानाची वाट मराठ्यांनी अडवली। त्यांच्यात भयंकर हाणामारी झाली। खानाचं बरंच सैन्य कामी आलं। त्याच्यात 400 घोडे आणि 4 हत्ती हे बंदुकी आणि तोफगोळे लागून जागेवर मेले। ह्या प्रकाराने जुल्फिकार खान घाबरला आणि तो वेढा उठवायचा विचार करू लागला। जुल्फिकार खानाने 2 वेळा बाहेर पडून रसद आणण्याचा प्रयत्न केला, पण मराठ्यांनी आक्रमक विरोध करून मुघलांना वेढा उठवायला मजबूर केलं आणि त्यांनी वेढा उठवला, पण मराठे ऐकणार कुठे होते।